सफरचंदानंतर पुण्यामध्ये आज टर्कीमधून आलेल्या ड्रायफ्रुट्सवर व्यापारी बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। पुण्यातील व्यापारी तुर्कीमधून हेझलनट आणि ॲप्रिकॉटच्या आयातीवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि तुर्कीनं पाकिस्तानला दिलेल्या उघड समर्थनाच्या कारणामुळे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी आता हा बहिष्काराचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्यातल्या स्पाइस अँड ड्रायफ्रुट्स असोसिएशन तुर्कीमधून हेझलनट आणि ॲप्रिकॉटच्या आयातीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहे। तुर्किस्तानमधून येणाऱ्या या ड्रायफ्रुट्सचा पुण्यामध्ये दर महिन्याला 100 ते 200 कोटी रुपयांचा व्यवहार होत असतो अशी माहिती मिळते। नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ। नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडिग राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।